नमस्कार. मी केशवी तुलसीदास गायकवाड, कृषी व संलग्न महाविद्यालय बारामतीची चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी आणि आज आपण आलो आहोत अझोला फार्मवर. हरित क्रांती झाली, तंत्रज्ञान आले, पण अजूनही एक प्रश्न असा आहे जो शेतकऱ्यांच्या मनात सतत दडलेला असतो आणि तो म्हणजे जनावरांचं पोषण. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी, तुमच्या गावात, तुमच्या शेतात एका छोट्याशा डबक्यात तुम्ही जनावरांसाठी पोषणाचा खजिना तयार करू शकता, विश्वास बसतोय? हो, नाव आहे अझोला. एक असा चमत्कारिक शेवाळी वनस्पती जो प्रत्येक शेतकऱ्याच्या मनावर, त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमलून आणेल. चला तर मग जाणून घेऊया कशी होते एक छोट्या प्रयोगापासून एक मोठी यशोगाथा. आज आपण आलेलो आहोत कालिदास वाबळे यांच्या अझोला फार्म मध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कालिदास वाबळे. गाव आहे देऊळगाव रसाळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. नमस्कार सर. नमस्कार. तर आम्हाला अझोला बद्दल एक थोडक्यात माहिती देऊन द्या की हे काय आहे. अझोला ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. ही शेवाळ वर्गीय मध्ये मोडते. पण अझोलाचं एक असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये प्रोटीन, मिनरल्स और अमिनो ॲसिड, विटॅमिन ए, विटॅमिन B12 असे प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात आहे. आणि हे पाण्यावर उगवतं, पण पाणी खूप कमी लागतं. त्याच्यामुळं हे शेतकऱ्यांना सर्वात फायद्यात पडणारी वनस्पती आहे. आता सर्वात युनिक प्रश्न म्हणजे तुम्हाला याची आयडिया कशी मिळाली? ज्यावेळेस मी सर्वप्रथम शेती करत होतो त्यावेळेस शेती काही परवडत नव्हती. शेती करत असताना मला असं वाटलं की मला एक साईड बिझनेस करावा. त्याच्यामध्ये मी गावरान पोल्ट्री फार्मिंग निवडलं. ते करत असताना मला एकच समस्या आली की त्याचं जे खाद्य असतं पोल्ट्रीचं ते खूप महाग होत होतं. ती खाद्य चारल्यानंतर आणि मी जर पक्षी बाजारात आणल्यानंतर मला असं लक्षात आलं की जेवढा माझा खर्च झालाय तेवढेच पैसे मला मार्केटमधून मिळत होते. नंतर मला असं वाटलं की मी शेतकरी असून मला हे पोल्ट्रीचं फीड विकत घ्यावं लागते. तर तुम्ही असं काय करू की मी स्वतःच पक्षी पाळू आणि त्यांचं खाद्य सुद्धा मी स्वतःच तयार कसं करू हे शोधत असताना मला अझोला नावाची वनस्पती आढळली की याच्यामध्ये प्रोटीन, मिनरल्स आहेत. तर हे करत असताना की अझोला मी कसा वाढवू याच्यावर मला प्रश्न पडला आणि ह्याच्यातून मला सुरुवात झाली. काय की नक्की शेतीमध्ये अझोलाचा काय काय फायदा होतो? शेतीमध्ये मुख्य करून आपली भात शेती असते. त्याच्यामध्ये पाणी तर असतं आणि जर आपण अझोला त्याच्यामध्ये जर सोडला तर अझोला त्याच्यामध्ये इतका फास्ट वाढतो, पूर्ण एरिया कव्हर करतो. आणि अझोलाचे वैशिष्ट्य असे आहे की हवेतील जे नायट्रोजन आहे जे फिक्सेशन करण्याचं काम हे अझोला करतं. हवेतील नायट्रोजन खेचून घेतं आणि ते खालील पाण्यामध्ये सोडतं. त्याचा फायदा त्या भात शेतीला होतो. त्याच्यामुळं आपल्याला जे शेतकऱ्यांना युरिया वगैरे त्याच्यामध्ये टाकावा लागतो तो खर्च कमी होतो. हो, आणि हेच परत पाणी ज्यावेळेस निघून जाईल भात शेतीचं, जेव्हा कापणी होईल त्यावेळेस हे पूर्ण जमिनीमध्ये कुजतं आणि हे सर्व मिनरल्स, विटॅमिन सगळं शेतीमध्ये राहतात. ते पुढच्या पिकाला फायदेशीर ठरतात. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा की तुम्ही अझोला फार्मिंग करून राहिले खूप वर्षांपासून आणि त्याची बाजारात मागणी किंवा महाराष्ट्रात, भारतात वगैरे खूप ऐकलेलं आहे. तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा की तुमची कशी मार्केटिंग सुरू असते, बिझनेस काय आहे? सध्या आम्ही जे अझोला केलं आहे ते सर्वात वेगळ्या पद्धतीने केला आहे. याच्यामध्ये शेण आणि मातीचा वापर मी केलेला नाही. त्याच्यामुळे याचे प्रोडक्शन फार जास्त होतं आणि मला बाहेरून म्हणजे ज्या लोकांना अझोला करायचा आहे, अझोला बनवायचा आहे, ते लोक मला पूर्ण भारतातून मला फोन करतात की अझोला आम्हाला सीड्स पाहिजे किंवा त्याचं प्लांट पाहिजे. आम्ही सध्या कुरिअरने, एअर कुरिअर किंवा ट्रेन, बसने पाठवतो. आणि मला सध्या बाहेरच्या देशातून फार फोन येतात की आम्हाला अझोला तुमच्या पद्धतीने करायचा आहे. तर मी त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग बी आहे त्यांचं, मी त्यांना ट्रेनिंग बी देतो. आणि खास आम्ही याच्यामध्ये शेण माती न टाकल्यामुळं ह्याचा फायदा
बाहेरच्या लोकांना कसा होईल हे सुद्धा आम्ही प्रयत्न करतो, की शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल. आम्ही त्यांना शिकवतो किंवा आमचे काय फर्टिलायझर आम्ही स्वतः तयार केलेले आहेत किंवा मायक्रो जीवाणू मायक्रोन्यूट्रंट ते आम्ही त्यांना देत आहे. अच्छा, ट्रेनिंग सह हे हो. अवेलेबल पण करून देत हो, आहात. हा जर चारा कोंबड्यांनी जर खाल्ला हम्म. तर त्यांची मांसाची वाढ जास्त होते, अंड्यांचं उत्पादन जास्त होतं, अंड्यांची क्वालिटी किंवा अंड्यांचा आकार मोठा होतो आणि पक्ष्यांचे वजन वाढतं, पक्षी आजारी पडत नाहीत. किंवा गायी दूध देत असताना तिच्या शरीरातून कॅल्शियम आणि प्रोटीन बाहेर पडत असतं दुधातून. तर हा चारा चारल्यानंतर ती जी रिक्वायरमेंट असते गायीची की प्रोटीन आणि कॅल्शियमची ती पूर्ण होते. त्याच्यामुळे गायी खराब होत नाही आणि गायीमधल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण निघून जातात. त्याच्यामुळे हा मला चारा पक्ष्यांना किंवा गायीला चारल्यामुळे मला जास्त फायदा होतो.